महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी काल करमाळा तालुक्यात एक विशेष बैठक बोलावली होती। बैठक तशी काही विशेष नव्हती। बैठक होती करमाळा तालुका टंचाईची आढावा बैठक। पण या टंचाईच्या आढावा बैठकीनं संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचं लक्ष वेधून घेतलं आहे। बैठक बोलावली होती खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी, पण या बैठकीला करमाळा तालुक्याचेच आमदार नारायण पाटील अनुपस्थित होते। नारायण पाटील करमाळ्याचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार आहेत, म्हणजे दोन्ही नेते एकाच पक्षाचे आहेत। यात सर्वात विशेष म्हणजे नारायण पाटील हे मोहिते पाटलांचेच समर्थक मानले जातात। पण करमाळा तालुक्यात खासदार साहेबांनी बैठक बोलावली, पण करमाळा तालुक्याचेच आमदार साहेब बैठकीला गेलेच नाहीत। कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत आमदार नारायण पाटील यांचं नाव होतं, पण तरीही नारायण पाटील बैठकीला गेलेच नाहीत। खासदार मोहिते पाटील आणि आमदार नारायण पाटील यांच्यात मागच्या काही महिन्यांपासून मतभेद झाल्याचं बोललं जात आहे। पण हे मतभेद बैठकीच्या माध्यमातून आता संपूर्ण जिल्ह्याला कळले आहेत। नारायण पाटलांनी अगदी मागच्या 2024च्या विधानसभेच्या तोंडावरच शरद पवार गटात प्रवेश केला होता। हा प्रवेशसुद्धा मोहिते पाटलांच्या माध्यमातूनच झाल्याचं बोललं जातं, कारण 2024च्या लोकसभेच्या तिकिटावरून मोहिते पाटलांनी शरद पवार गटात प्रवेश केला होता। धैर्यशील मोहिते पाटील माढ्याचे खासदार झाले। पुढे नारायण पाटील यांनी पवार गटात प्रवेश केला। मोहिते पाटलांच्या साथीनं नारायण पाटलांनी करमाळ्यामधून विजय मिळवला। पण पुढे नारायण पाटील आणि मोहिते पाटलांमध्ये सुप्त संघर्ष सुरू झाला, जो आता जिल्ह्याला समजून येत आहे। नक्की काय घडतंय सोलापूरमध्ये? मोहिते पाटील आणि नारायण पाटील यांच्यात कशामुळे संघर्ष सुरू झालाय, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी महेश आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। सोमवारी 4 मे रोजी करमाळा पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या या टंचाई आढावा बैठकीनं सोलापूरच्या राजकारणात एक नवी ठिणगी टाकली आहे। खासदार धैर्यशील मोहिते पाटील या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते। बैठकीचं गांभीर्य लक्षात घेता प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची उपस्थिती अनिवार्य होती। मात्र निमंत्रण पत्रिकेवर नाव असूनही आमदार नारायण पाटील या बैठकीला फिरकलेच नाहीत। ही बाब केवळ अनुपस्थितीपुरती मर्यादित राहिली नाही, तर ती एका मोठ्या राजकीय संघर्षाचे संकेत देऊ लागले आहे। नारायण पाटील यांनी बैठकीला दांडी मारून आपले प्रतिनिधी म्हणून आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक देवानंद बागल यांना पाठवलं होतं। ही कृती राजकीय वर्तुळात बरंच काही सांगून जाणारी ठरली। कार्यकर्त्यांमध्ये आणि तालुक्यात चर्चा सुरू झाली की खासदारांच्या अधिकारात आमदारांनी हस्तक्षेप मानला आहे की यामागं काही वेगळं राजकारण शिजतंय। या संघर्षाच्या मुळाशी गेलं तर काही महत्त्वाची कारणं समोर येतात। असं बोललं जातंय की जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठीच्या उमेदवारीवरून दोघांमध्ये तीव्र मतभेद झाले। विशेषतः एबी फॉर्म कोणाच्या अधिकारात वाटले जाणार आणि आपल्या पसंतीच्या उमेदवारांना संधी मिळणार यावरून हा सुप्त संघर्ष उघड झाला। करमाळा तालुक्यावर आपले वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी नारायण पाटील आग्रही आहेत, तर खासदार म्हणून धैर्यशील मोहिते पाटील यांना संपूर्ण माढा मतदारसंघात आपला शब्द वजन मिळावं असं वाटतंय। या दोन नेत्यांच्या महत्त्वाकांक्षेचा हा संघर्ष आता एका टप्प्यावर येऊन पोहोचला आहे, जिथे ते एकाच व्यासपीठावर येणं टाळत असल्याचं दिसतंय। या वादाचा संदर्भ समजून घेण्यासाठी आपल्याला करमाळा विधानसभा मतदारसंघाचा इतिहास पाहावा लागेल। करमाळा तालुका हा सोलापूर जिल्ह्यातील राजकारणाचा एक महत्त्वाचा केंद्रबिंदू राहिला आहे। ऐतिहासिकदृष्ट्या इथे बागल आणि जगताप या दोन घराण्यांच्या भोवती राजकारण फिरत होतं। मात्र नारायण पाटील यांनी या दोन प्रस्थापितांच्या संघर्षात आपली स्वतंत्र जागा निर्माण केली। करमाळा विधानसभेचा इतिहास सांगतो की इथल्या जनतेनं प्रत्येक वेळी परिवर्तनाला साथ दिली आहे। कधी शेतकरी कामगार पक्षाचं वर्चस्व राहिलं, तर कधी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने इथं बाजी मारली। नारायण पाटील यांचा राजकीय प्रवासही तसाच संघर्षाचा आहे। 2014च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून निवडणूक लढवली आणि बागल जगताप या दोन्ही गटांना धक्का देत विजय मिळवला। त्यांच्या विजयानं करमाळाच्या राजकारणाची जुनी समीकरणं मोडीत काढली गेली। त्यांनी आमदार म्हणून तालुक्यात स्वतःचा एक मोठा गड तयार केला। मात्र 2019मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला, तरीही त्यांनी आपला जनसंपर्क तोडला नाही। 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या काळात जेव्हा सोलापूरच्या राजकारणाचं वारं बदललं, तेव्हा मोहिते पाटील आणि नारायण पाटील हे एकाच बाजूने उभे राहिलेले दिसले। धैर्यशील मोहिते पाटील यांनी जेव्हा राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला, तेव्हा त्यांच्या माध्यमातूनच नारायण पाटील यांनी ही तुतारी हाती घेतली। या दोघांच्या युतीमुळेच लोकसभेला करमाळ्यातून मोहिते पाटलांना मोठं लीड मिळालं आणि पुढे विधानसभेला नारायण पाटलांचा मार्ग सुकर झाला। मोहिते पाटील घराण्याचं वर्चस्व अकलूज आणि माळशिरसमध्ये असलं तरी माढा लोकसभेच्या विजयासाठी त्यांना करमाळ्यासारख्या महत्त्वाच्या तालुक्याची गरज असते। दुसरीकडे नारायण पाटील यांना सोलापूर जिल्ह्यातील राजकारणात आपलं वजन टिकवण्यासाठी मोहिते पाटलांसारख्या मोठ्या घराण्याचं पाठबळ लागतं।
या दोघांनी एकमेकांच्या साथीनं अनेक निवडणुका लढवल्या आणि जिंकल्या देखील आहेत. मात्र सत्तेत आल्यानंतर अनेकदा स्थानिक पातळीवरील वर्चस्वाच्या लढाईतून असे मतभेद निर्माण होतात. नारायण पाटील यांना वाटतं की तालुक्यात आपले नेतृत्व स्वतंत्र राहावं, तर खासदारांना संपूर्ण जिल्ह्याच्या पातळीवर नेतृत्व करताना स्थानिक आमदारांशी समन्वय साधणं गरजेचं वाटतं. त्यांचे आढावा बैठकीनंतर जेव्हा प्रसारमाध्यमांशी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना नारायण पाटलांच्या अनुपस्थितीबद्दल विचारलं तेव्हा त्यांनी अतिशय मुत्सद्दीपणे उत्तर दिलं. ते म्हणाले की सर्वजण आपापल्या प्रशासकीय कामात अडकले होते आणि आमदारही पूर्वनियोजित कामामुळे येऊ शकले नसावेत. मात्र त्याचवेळी त्यांनी एक टोलाही लगावला की प्रतिनिधी पाठवणे ही सूचना केवळ अधिकाऱ्यांसाठी होती, नेत्यांसाठी नव्हती. या विधानातून त्यांनी आपली नाराजी स्पष्टपणे बोलवून दाखवली. आमदार न आल्यानं त्यांनी देवानंद बागल आणि तालुकाध्यक्षांच्या उपस्थितीत बैठक पूर्ण केली असली तरी हा दुरावा आता लपून राहिलेला नाही. सोलापूरच्या राजकारणात मोहिते पाटील गट हा नेहमीच एक प्रबळ शक्ती राहिलेला आहे. मात्र जर त्यांच्याच पक्षात आणि त्यांच्याच समर्थक आमदारांमध्ये असे मतभेद निर्माण होत असतील तर त्याचे पडसाद आगामी काळात नक्कीच उमटतील. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासाठी सोलापूर हा बालेकिल्ला पुन्हा बांधण्याचा प्रयत्न सुरू असतानाच हे दोन्ही महत्त्वाचे स्तंभ एकमेकांपासून लांब जाणं हे पक्षाच्या दृष्टीने चिंतेची बाब ठरू शकतं. आगामी काळात नारायण पाटील आपली भूमिका अधिक स्पष्ट करतील की मोहिते पाटील पुन्हा त्यांना विश्वासात घेतील हे पाहणं रंजक ठरणार. सध्या तरी करमाळ्याच्या राजकारणात टंचाईच्या चर्चेपेक्षा या मतभेदांच्या चर्चेला जास्त उधाण आले. सोलापूरच्या या राजकीय रणसंग्रामात कोण कोणावर मात करणार आणि हे वितुष्ट नेमकं कोणतं वळण घेणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय. मोहिते पाटील आणि नारायण पाटील यांच्यातील हा सुप्त संघर्ष आता सोलापूरच्या राजकारणात नक्कीच नवे अंक घेऊन येईल. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मोहिते पाटील आणि नारायण पाटील यांच्यातील या संघर्षात नक्की कोण वरचढ ठरेल की यांच्यामध्ये सलगी होईल? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. नशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी थोडक्यात नक्की सबस्क्राईब करा.